जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। काय करायचं आज दत्त जयंती म्हणून स्पेशल मी पावभाजी बनवते। हां पावभाजी म्हणजे असं की साधं सोपं म्हणून पावभाजी बनवते आणि हा मी बनवला गाजरचा हलवा जो रेडी होतोय। आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो बनवला हा माझ्यासाठी बनवला डाएट फ्री कमी शुगरवाला आणि या इतरांसाठी बनवला। तर आज मी पावभाजी बनवते आणि पावभाजीसाठी मी इतकं हे करून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये सगळे हेल्दी आहे। याच्यामध्ये गाजर बीट बटाटे जी आपलं नेहमीचं साहित्य असतं तेच आहे। थोडंसं अजून हे कर ना भाजी स्मॅश करायचं आहे। हां स्मॅश कधी करणार आहे दे ते तुझ्याकडे बघून माणसाला एकदम उत्साह वाटला पाहिजे। हां माणसाचा चेहरा कसा फ्रेश पाहिजे प्रसन्न पाहिजे जसा तुझा आहे। माणसाला बघितलं का झोप आली पाहिजे। हां ना ना आलं लसूण घालायचीच लसूण घालायचीच टाकायची विसरली होते। त्याच्यामुळे अचानक लक्षात आल्यामुळे मी लसूण आणि वाटते लसूण पूर्ण होणार नाही म्हणून याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकलेलं आहे। कांदा मी पहिले चांगला फ्राय करून घेणार आहे। मी करू फ्राय तर हा कांदा परतला जातो मास्टर शेफ मी आहे त्याची आता काय नाही चांगलं बनवते। मसाला टाकू टाकते थोडं नाही जास्त करायचं आहे तुम्ही नको नको चल। तर हे ऑइल फ्री नाही आहे वर घेतलं तर दिसेल ना। त्याच्यामध्ये मी टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घेतली। छान लागेल तुम्ही 1 मिनिट त्याची गडबड करू नका। इतकं तूच करायची होतीस ना मग करायची होतीस तर मग कशाला पुढे पुढे करायला पाहिजे तसं दाखवायला लागतं मला येतं करून सगळं येतं तसं दाखवायचं नसतं करून दाखवायचं। तू करू दिला तर मी करेल ना कधी मला खायचं असतं कधी खाण्यासारखंच बनवते चांगलं। हा नाही मी छोटा कलर येण्यासाठी मी लाल काश्मीरी पावडर घालते। आपली चटणी नको टाकूया थोडीशी घाल ना नको ग अरे आपली लय तिखट आहे चटणी नको कोण बोलत तिकडे तू म्हटलीस म्हणून काय लगेच झाली तिखट। मला असा लाल कलर येण्यासाठी मी मिर्च पावडर टाकते। म्हणून आला एकदा तवा पावभाजी तवा आणि पेला कुकर झाकण सगळे एकच टेस्ट असते वेगळे असते त्याची काय नाही। हा वेगळी असते पावभाजी ते पावभाजी खरं वेगळी असते। हे मी आमचा जो मसाला आहे तो घालते बासरा शिळाळं देऊ नको ग छकुली। तिसरा का चौथा आहे व्हिडिओ चालू झाल्यापासून
तुला महत्वाच्या कामाला नेली पाहिजे खरं तर. एकदम माझ्या चेहऱ्याकडे झूम करून घेऊ नको. हो. हा चांगला मसाला मी भाजून दिलाय आणि मसाला चांगला भाजू दिलाय मी. आता चांगलं तेल सुटले त्याला आणि याच्यात मी घालणार आहे पावभाजी मसाला. अशी चटपटी तशी पावभाजी करते ना, हा जी मी बनवते ना तर ते त्याच्यावर बोटावरून खाली पाहिजे, माझी नाही स्वतःची. थोडं तेल टाका. नाही बटर घालणार आहे ना. छान हे झाले, बारीक केले मी त्याला. आता मी त्याच्यात घालून टाकते बटर. बटर घालायचं पण मी नंतर घालीन बटर करून. हळू टाका. स्टंट मध्ये स्टंट उच्च असतं. स्टंट मारते बोलते. मला विचारू नकोस आता वास येतोय का, काय माझा लागताय की एकदम. का नाही विचार, मला कॉन्फिडन्स आहे छान आहे. या वेलकम. हात घातलाच पाहिजे ना. मी गेले ना. स्वरा. तर माझी पावभाजी रेडी झाली आणि मला बटर दे. हा ते बघ. थांब. बरं उचल ना. तयार झाल्यावर पण सांग. बोल. तर अशा प्रकारे माझी पावभाजी तयार झाली कारण की सगळं रेडी मी सगळं आधीच करून ठेवलं, त्यामुळे वेळ नाही लागत आहे. तर त्याला कापाकापी करायलाच माझा 2 तास गेले आणि बाकी मला बनवायला काय वेळ नाही गेलेला. आणि आता मी याच्यामध्ये वरून बटर घालते. किती चांगली दिसायला लागली आहे का? होय का? हां. रोज छान दिसते काय? नाही आज साडी घातली. मला पण नाही. आणि मी खरं तर ना कधीच मी म्हणजे वरूनच बटर घालते, कारण की त्याला लेअर त्याशिवाय येत नाही. खूपशी लोक तेलात न भाजतात, तो ह्याच्यातच भाजतात. मला वालीस का ती पण येणार ती बाहेर आहे. असू दे. तर अशा प्रकारे माझी पावभाजी तयार झाली. चकुली फक्त मीठ बरोबर आहे का बघ. आम्ही करणार आहे. पायाचं हे कर, नीट काढ, मांडी घालून बस. ये मम्मी आता जर हे दाखव स्ट्रॉंगपणा. ते कसं गावाला करतात ना. आम्ही गावी असतो ना कधी दत्त जयंतीच्या वेळेस, जाऊन पाया पडून येऊन तिथं प्रसाद खाऊन येऊन घरी. हा आमच्या तिकडे पण आपण हे असं नाही, नारळ वगैरे नाही फोडत. ते नारळ म्हणजे का आता उगाच आपला हे आहे म्हणून फोडायचं नाही, देवाजवळ फोडायचं असतं. हे मुलांसमोर नाही देवच आहेत की फोडायचं. एवढे सगळे. नाही, तुझ्या कुलदेवतेसमोर फोडायचं, असं फोडू ना? मुलांसमोर नाही फोडायचं. छोटी आहेत ना ती म्हणून. देवासमोर आणि विस्ताराने फोडायचं. तू नाही